तर कसे आहात तुम्ही? माझं नाव ज्योती आहे आणि ही माझे नवीन ब्लॉग मी टाकायला स्टार्ट केलेला आहे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी माझे जेवढेही टिप्स आहेत, मी माझ्या एक वर्षाची मुलगी आहे मला, तर मी तिचं सगळं कसं मॅनेज करते, पूर्ण घर कशी मॅनेज करते आणि पूर्ण कामं कशी मॅनेज करते, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला रियालिटी सांगणार आहे. तर माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा प्लीज. तर मला कशी हिंमत येईल की मी बनवायला पाहिजे व्लॉग्स म्हणून. तर मी माझा फर्स्ट जो इंट्रोडक्शन व्हिडिओ टाकलेला होता तो हिंदीमध्ये टाकलेला होता. तर मला असं वाटलं, मला खूप लोकांनी असं म्हटलं की तुझी भाषा जर मराठी आहे तर मग तू हिंदीमध्ये का बोलत आहे, हिंदीमध्ये का व्लॉग टाकत आहे म्हणून मी मराठीमध्ये व्लॉगिंग स्टार्ट केलेली आहे. मला दोन्ही भाषा कम्फर्टेबल होत्या, हिंदी आणि मराठी, पण आपली मातृभाषा मराठी आहे म्हणून मला असं वाटलं की मराठीमध्ये व्लॉगिंग करणं जास्त चांगलं राहणार म्हणून. तर गाईज आता उद्या राखी आहे, तर त्याची मी तयारी करत आहे कारण की मी माझ्या भावाकडे जाणार आहे राखी बांधायला. तर तुम्ही पण मला सांगा तुम्ही कुठे कुठे राखी बांधायला जात असता म्हणून. तर त्याच्यासाठी मी काही तयारी करणार आहे. तर माझ्या ताईला पण मुलगा आहे, तर माझी मुलीची पण ही सेकंड राखी आहे. कारण मागच्या वेळेस जी झाली ती जेव्हा जन्माला आली होती तर तिची पहिली राखी झालेली आहे. ती खूप छोटीशी होती आणि तिचा एक छोटासा भाऊ पण होता, म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा, म्हणजे ती ट्विन्स आहे. तर तिची पहिली राखी झालेली आहे, तर ही तिची दुसरी राखी आहे. आणि त्यावेळेस ती जेव्हा राखी बांधतो आम्ही तेव्हा ती झोपूनच होती, म्हणजे झोपूनच असताना तिला असं राखी बांधलं होतं आम्ही. आणि यावेळेस ती कशी 1 इयरची झालेली आहे, तर तिला माहिती आहे की म्हणजे काय होणार आहे काय नाही. तिला थोडीशी समज येते प्रत्येक गोष्टीची, म्हणजे तिला माहिती आहे की काहीतरी होत आहे बा म्हणून ती एक्सायटेड राहते. तर 1 इयर्सचे बेबी एवढे हुशार होऊन जातात ना, मतलब आपण घरामध्ये जे काही पण करत असलं ना ते खूप नोटीस करतात. म्हणजे काही पण करा तुम्ही, जर आपण जे बोलत आहोत तेच ते बोलतात, आपण जसं वागत आहोत तसेच वागतात. म्हणजे 1 इयरच्या नंतर बाळांचं नाही का स्टार्ट होऊन जाते की ते फ्युचरमध्ये कसे राहणार आहे, फ्युचरमध्ये काय बोलणार आहे काय नाही ते आतापासूनच स्टार्टिंग होऊन जाते. ते सगळं आपल्या वडिलांना बघून शिकतात. म्हणून मला असं वाटते की तिच्यासमोर जेवढं मी स्वतःचा राग कंट्रोल करू शकते तेवढं मी तिच्यासमोर माझा राग कंट्रोल करते. तर बस, तर आई झाल्यानंतर मग एवढे चेंजेस येतात तर लाईफमध्ये. आणि मी राखीसाठी काय तयारी करणार आहे आणि कसं मी माझ्या घरी जाऊन कसं राखी बांधतो आमच्याकडचं सगळं मी सिस्टम तुम्हाला सगळं सांगणार आहे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी माझ्या बेबीला कशी रेडी करणार आहे, ती काय घालणार आहे, मी काय घालणार आहे, मी सगळं काही सांगणार आहे. तर हा माझा व्लॉग जे आहे बनवण्याचा हेतू जे आहे, मला खूप दिवसापासून अशी इच्छा होती की मला व्लॉग बनवायला पाहिजे म्हणून, पण असं मोटिवेट नाही होत होती. म्हणजे खूप लोक म्हणत होते की तू बनवू शकते, तू कर, पण कधी अशी हिंमत नाही आली. पण जेव्हापासून माझं बाळ झालेलं आहे तेव्हापासून असं वाटतं की नाही, करायला पाहिजे, म्हणून मी स्टार्ट केलेलं आहे आणि मी याला कंटिन्यू करणार आहे. तर फक्त तुमचा सपोर्टची गरज आहे. तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. काही जेव्हा आपण एकमेकाला सपोर्ट करू ना तेव्हाच पुढे जाऊ. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, बाय. तर भेटूया पुढल्या व्लॉगला. तर राखीचं पूर्ण सेशन मी तुम्हाला दाखवणार आहे, तर बिलकुल बघायला विसरू नका.